आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी पार पडणार आहे। ठाकरे गटाची बाजू मांडताना वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता। आजही कपिल सिब्बलच युक्तिवाद करणार आहेत। आज ते कोणत्या मुद्द्यांवरती युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी होतीये। ठाकरे गटाची बाजू वकील कपिल सिब्बल मांडणार आहेत। माहिती जाणून घेऊयात। रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत। रामराजे, कपिल सिब्बल यांचाच आज युक्तिवाद असणार आहे। प्रामुख्याने कोणते मुद्दे असे असतील ज्यावर प्रकाश टाकला जाईल? मागील 2 आठवड्यापासून कपिल सिब्बल यांचाच युक्तिवाद चालू आहे आणि मागील वेळेस त्यांनी सांगितले की मंगळवारचा जो युक्तिवाद असेल तो अपात्रतेच्या संदर्भामध्ये असणार आहे। म्हणजेच की MLA डिस्क्वालिफिकेशन, आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये, म्हणजेच की उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केल्यानंतर या आमदारावर उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली होती, मात्र ती विधानसभा अध्यक्षाने विचारात घेतली नाही। त्याचबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा अविश्वास ठराव आणण्यात आला होता, मात्र त्या संदर्भात पण दखल घेतली गेली नाही। त्याचबरोबर व्हीप आणि गट नेत्या यांची पण हकालपट्टी करण्यात आली होती, मात्र त्या संदर्भातचं विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांचे निर्देश ग्राह्य धरले नाहीत। त्यामुळे एकंदरीतच आमदार अपात्र जर झाले असते तर मात्र आताचं चित्र वेगळं असतं आणि जे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार आहेत तर तेवढ्या आमदारावर पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असता, मात्र या आमदारांना अपात्र केलं नाही आणि म्हणून पक्षासोबत एकनाथ शिंदे आमदारांना सुद्धा घेऊन गेले, असा जो युक्तिवाद आहे तो आज केला जाणार आहे। त्यामुळे आजचा संपूर्ण युक्तिवाद साधारणतः आमदार अपात्रते संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका आणि त्या संदर्भामध्ये अविश्वास ठराव आणल्यानंतरचा कसा रोल होता विधानसभा अध्यक्षाचा ते सुद्धा सांगितलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर कदाचित हे पण सांगितलं जाऊ शकतं की तत्कालीन राज्यपालांचा यामध्ये काय रोल होता यावर सुद्धा युक्तिवाद केला जाऊ शकतो। त्यामुळे आज पाहावं लागणार आहे की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज संपतोय का, कारण आणखीन 2 दिवस आहेत, बुधवार आणि गुरुवार। बरोबर आहे, आणि त्यामुळे आजच्या युक्तिवादात नेमकं काय होतं हे पाहायचं। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।